Welcome to part second, chapter first, differentiation. Now, this differentiation depends on basically 11th differentiation. 11th differentiation डेरिव्हेटिव्ह किती लोकांनी बघितलंय मला माहित नाही. 11वी मध्ये मी लिमिट, कंटिन्युटी आणि डेरिव्हेटिव्ह टाकलेला आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा लिमिट बघावं लागेल, मग 11वीचं डेरिव्हेटिव्ह बघावं लागेल आणि मग त्याच्यावर डिपेंड हा टॉपिक आहे डिफरन्शिएशन. याच्या बेसिक डेफिनेशन्स आपण बघूया. त्याच्यासाठी हा चॅप्टरसाठी तुम्हाला पहिल्यांदा काय बघावं लागेल, 11वीचं डेरिव्हेटिव्हच्या अगोदर तुम्हाला बघावं लागेल लिमिट, आणि मग लिमिट वरनं आपण डेरिव्हेटिव्ह कडे आलो आहे. तर ते लिमिट बघा, डेरिव्हेटिव्ह बघा आणि मग याच्याकडे या. याचा बेसिक पार्ट पहिल्यांदा डेफिनेशन. लेट अस स्टार्ट. डेफिनेशन. The derivative of function f of x with respect to shortcut मध्ये लिहितो, with respect to x denoted by, हे दाखवायची पद्धत आहे, denoted by f dash x or d upon dx of f of x equal to limit h tends to 0 f of x plus h minus f of x upon h, and this limit is must exist and finite. Then it is called as a derivative of f of x with respect to x. This is a definition. This definition is also called as a first principle. This definition also called as first principle. Okay, meaning is same. मग हा झाला डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये केला गेला. आणि मग याच्या प्रकारे बाय युजिंग आवर डेफिनेशन द फंक्शन्स whose limit is known are called as a differentiable functions. काय आहे? युजिंग डेफिनेशन ऑफ फर्स्ट प्रिन्सिपल, याचा उपयोग करून आपण if we get limit of given function, then such functions are called differentiable functions. शॉर्टकट मध्ये लिहितो आहे डिफरन्शिएबल. अशा फंक्शन्सला आपण नाव देतो डिफरन्शिएबल फंक्शन्स. ज्यांचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे किंवा काढता येतो त्यांना डिफरन्शिएबल फंक्शन्स म्हणतो. मग आता डेरिव्हेटिव्ह ऍट x इक्वल टू a म्हणजेच काय, डिनोटेड बाय, हा दाखवायची पद्धत आहे f डॅश x ऐवजी काय घ्यायचं आहे a. मग काय डेफिनेशन, लिमिट h टेंड्स टू 0 f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h exist and finite, and this derivative is called as a derivative at x equal to a given point. Okay, बघितलं आपण याची ही डेफिनेशन आहे, ही पण डेफिनेशन आहे.
आणखी एक डेफिनेशन आहे जी थेरमसाठी वापरतो आपण, तिला म्हणतो आपण लेबनिझ नोटेशन. लेबनिझ नोटेशन. Leibniz notation. But Leibniz definition says if y equal to f of x given function as x changes to x plus delta x, y equal to f of x म्हणजे y हा x वर डिपेंड आहे. x बदलला then y also change and let it be y plus delta y. हा चेंज इन y आहे, म्हणजेच that is y plus delta y ही कुणाला किंमत येईल, x plus delta x ला येणारी किंमत आहे. and therefore change in y म्हणजेच काय, y प्लस डेल्टा y मायनस y, दोघांमध्ये किती चेंज झाला, डेल्टा y इतका चेंज झाला. सिमिलरली व्हॅल्यू ऑफ y प्लस डेल्टा y इज दिस अँड व्हॅल्यू ऑफ y इज f of x. ओके, हा चेंज कशामुळे झाला, x मध्ये चेंज झाला म्हणून y मध्ये चेंज झाला. x मध्ये चेंज झाला नसता तर y मध्ये चेंज झाला असता का? कोविड जर आला नसता तर आपल्याला ऑनलाईन लेक्चर घ्यायची गरज पडली असती का? नाही, एकामुळे दुसऱ्यात होणारा बदल. अँड देअरफॉर डेल्टा y इक्वल टू f ऑफ x प्लस डेल्टा x मायनस f ऑफ x. आणि कशामुळे झाला, x मुळे झाला म्हणून डिवाइड बाय चेंज इन x, चेंज इन y विथ रिस्पेक्ट टू चेंज इन x. याला म्हणतात इन्क्रिमेंटरी रेशिओ. याला म्हणतो आपण इन्क्रिमेंटरी रेशिओ. याचं काय करायचं, टेकिंग लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 ऑफ बोथ साइड्स इक्वल टू लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 f ऑफ x प्लस डेल्टा एक्स मायनस f ऑफ x अपॉन डेल्टा एक्स. आणि हाच काय आहे माहितीये ना, हे काय आहे, इट इज द फर्स्ट प्रिन्सिपल. हे काय आहे तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल आहे, कुणाचं, डेरिव्हेटिव्हचं. ओके, आणि हे फर्स्ट प्रिन्सिपल दाखवण्यासाठी आपला सिंबल आहे बाय फर्स्ट प्रिन्सिपल. फक्त डेल्टा एक्स ऐवजी एच घ्या, एच सुद्धा स्मॉल चेंजेस आहे, डेल्टा एक्स सुद्धा स्मॉल चेंजेस आहे. म्हणजेच काय, हे तुमचं फर्स्ट प्रिन्सिपल आहे. म्हणजेच याला काय म्हणतो आपण, डी dx ऑफ f ऑफ x, डेरिव्हेटिव्ह ऑफ f ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x. का फर्स्ट प्रिन्सिपल टू डेफिनेशन. आणि f ऑफ x म्हणजेच काय घेतलंय, आपण आता y घेतलाय, म्हणजेच याला काय म्हणतो आपण dy अपॉन dx. म्हणजे शॉर्टकट मध्ये काय तयार झालं, therefore dy अपॉन dx इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y by डेल्टा x एक्झिस्ट. and therefore यालाच म्हणतो आपण y is a differentiable function of x. यालाच म्हणतो आपण y is a differentiable function of x. ओके, हा तुमचा शॉर्टकट डेफिनेशन. फर्स्ट प्रिन्सिपल वर डिपेंड आहे, कमी इन रेट ऑफ चेंज ऑफ इन्क्रिमेंट रेशिओ ऑफ वन फंक्शन विथ रिस्पेक्ट टू अदर फंक्शन. आणि ज्याच्यामध्ये चेंज झाला त्याचं लिमिट 0 घ्या. हे लिमिट जर तुम्हाला मिळालं तर यालाच म्हणतात डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएबल फंक्शन. सिमिलरली असे कितीतरी फंक्शन तुम्हाला घेता येतील. मग यू इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ एक्स. याचा अर्थ काय, du बाय dx, किंवा याचा मिनिंग खरं तर ओरिजिनल मिनिंग असा आहे, लिमिट डेल्टा एक्स टेंड्स टू 0 कोणाचं फंक्शन आहे, एक्स. इन्क्रिमेंट रेशिओ ऑफ दिस विथ रिस्पेक्ट टू दिस लिमिट एक्झिस्ट अँड इज इक्वल टू
derivative of u with respect to x. The u is a differentiable function of x. One more, v is a differentiable function of x. याचाच अर्थ काय? लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, delta v by delta x exists and it is called as a dv by dx. Similarly, कोणाच्याही बाबतीत लिहिता येईल u is a differentiable function of v असं पण लिहिता येईल. बेसिक डेफिनेशन ही आहे डेव्हिड्स डेफिनेशन. हिचा उपयोग आपण थेरम मध्ये केलेला आहे. u प्लस v रूट, u मायनस v रूट, u इंटू v रूट आणि u अपॉन v रूट प्रूव्ह करताना या डेफिनेशनचं युटिलायझेशन आपण केलं आहे. कोणते ते रूल? टेक्टस रूल्स. if y equal to means given function equal to sum of two functions, then what our derivative rule says, dy by dx equal to taking their separate derivatives with respect to x. Derivative of y with respect to x म्हणजे dy by dx equal to derivative of u with respect to x, derivative of v with respect to x. Proof 11th च्या बुक मध्ये आहे, बघू शकता. Similarly, second rule, if y equal to u minus v, then derivative of y with respect to x is same as derivative of u with respect to x, middle sign as it is, taking their separate derivatives with respect to x. Third rule, if y equal to u into v, this is addition rule, this is subtraction rule, this is product rule, then dy upon dx equal to काय आहे? product rule आठवतो काय आहे बघा. first constant derivative of second plus second constant derivative of first, हा product rule आहे. याच्यामध्ये जर y equal to k into u आला, k म्हणजे कॉन्स्टंट आला, तर हाच रूल कसा तयार होतो? dy by dx equal to पहिला कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ सेकंड विथ रिस्पेक्ट टू x प्लस सेकंड कॉन्स्टंट डेरिवेटिव ऑफ फर्स्ट विथ रिस्पेक्ट टू x, आणि कॉन्स्टंट जो बदलत नाही, जो फिक्स असतो, त्याच्यात चेंज होत नाही, त्याचा डेरिवेटिव्ह 0 होतो. डेरिवेटिव्ह कुणाचा घेता येतो? दोज चेंजेस विथ रिस्पेक्ट टू चेंज इन एक्स. ज्याच्यामध्ये बदल होतो त्याच्यासाठी डेरिवेटिव्ह, जो बदलत नाही तो संपतो म्हणजे 0 होतो. म्हणजेच हा रूल काही के कॉन्स्टंट असेल तर बाहेर घ्या असा हा रूल सांगतो. dy upon dx हा तुमचा. and then we have seen one more rule, if y equal to u upon v, then dy by dx equal to काय आहे हा रूल आठवतो? v डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस इंटरचेंज vi म्हणजे इथे घ्यायचं u, न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन v स्क्वेअर नॉट इक्वल टू 0. याच्यात चेंज चालत नाही, याच्यात मागे पुढे झाल्याने चालेल कारण प्लस साइन आहे. इथं मात्र मायनस असल्यामुळे इंटरचेंज करून चालत नाही. डिनॉमिनेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर अपॉन v स्क्वेअर. हे साधारणपणे किती 4 रूल्स आहेत. ह्या 4 रूल आणि याला जोडी फर्स्ट तुम्हाला सांगितलं होतं मी लिमिटच्या साहाय्याने शोधलेले काही स्टँडर्ड रिझल्ट कोणते, त्यांचा उपयोग करून आपण एक्झाम्पल सोडतो. विच आर दीज स्टँडर्ड रिझल्ट? स्टँडर्ड रिझल्ट कोणते आहेत बघा, बघितलं आहे आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ के कॉन्स्टंट, के काय आहे? कॉन्स्टंट, जो बदलत नाही तो संपतो. साधा निसर्गाचा रूल आहे. तुम्ही डोकं वापर नाही तर काही दिवसांनी ते डोकंच मेंदूच राहणार नाही. एक थिंकिंग आहे,
चेंज होत नाही, चेंज अकॉर्डिंग टू टाइम. जो बदलत नाही तो संपला, थांबला तो संपला. पहिला रूल आहे डेरिव्हेटिव्हचा, आपल्याशी रिलेटेड आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट म्हणजेच काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ 10,000 जरी आला तरी याचा काही झिरो येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 स्क्वेअर आला तरी पण झिरो येईल. डेरिव्हेटिव्ह ऑफ ए आला तरी पण झिरो होईल. का, हा एक्स वर डिपेंड नाही. ज्याच्याशी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे त्याच्याशी हा डिपेंड नाही. आणि डिपेंड नाही म्हटल्यावर बदलण्याचा प्रश्नच येत नाही. आणि बदलला नाही तर तो संपतो. जो अभ्यास करत नाही, पेपर लिहित नाही, त्याला झिरो मार्क मिळतो. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह हा तुमचा पहिला रूल आहे. सेकंड रिझल्ट आहे, आपण फर्स्ट प्रिन्सिपलच्या साह्याने 11वीला प्रूव्ह केलाय. बुक मध्ये 11वीच्या आहे. पॉवर आला, एक्स ला पॉवर आला म्हणजे काय, काही पॉवर येऊ. एक्स स्क्वेअर येऊ शकतो, एक्स रेस टू 3/3 येऊ शकतो, एक्स रेस टू 5/7 येऊ शकतो, किंवा एक्स रूट एक्स म्हणजेच काय, एक्स इंटू 1/2 म्हणजे 3/2 पुन्हा आज येईल. तर अशा प्रकारचं पॉझिटिव्ह येईल किंवा निगेटिव्ह येऊ शकतो. अशा वेळेला काय करायचं, तर काय आहे हा रूल, पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1. हा तुमचा रूल आहे. म्हणजे पॉवर पुढे एकने कमी, कुणाचा, एक्सचा. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय माहिती, पॉवर पुढे एकने कमी, 2 1 गेला 1. याचा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे एकने कमी 3/2 मायनस 1 1/2. याचा डेरिव्हेटिव्ह पॉवर पुढे एकने कमी 5/7 मायनस 1 म्हणजे किती, 5 - 7 -2/7. याचा पॉवर पुढे एकने कमी, रूल तोच आहे. म्हणजेच काय, -2/2 एक्स रेस टू -5/2. करून बघा, हे एक पॉवर पुढे एकने कमी. हा तुमचा सेकंड रूल आहे डेरिव्हेटिव्हचा. हे रूल फक्त लागणार आहे तुम्हाला. डेरिव्हेटिव्ह ऑफ पुढचा फंक्शन आहे एक्स, म्हणजेच काय, dx अपॉन dx 1. सगळ्यात शॉर्टकट रूल आहे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इटसेल्फ, कोणी का असेल, इक्वल टू 1. dx अपॉन dx 1, dy अपॉन dy 1, dz अपॉन dz 1. डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू इटसेल्फ इज 1. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ नेहमी लागणारे रिझल्ट रूट एक्स. रूट एक्स म्हणजेच काय, 1 हा पॉवर पुढे एकने कमी आणि त्याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर करून बघा, 1/2 रूट एक्स. रूट एक्स म्हणजे 1 हा. मग आपण काय घेतो, पॉवर पुढे एकने कमी, मग एक्स अर्ध्यामधून 1 गेला -1/2. मायनस करायचा असेल, प्लस करायचा असेल तो कुठे घ्यावा लागेल, रेसिप्रोकल घ्यावा लागेल. आणि एक्स रेस टू 1/2 म्हणजेच कोण, रूट. म्हणून हा तुमचा एवढं सोडं करण्यापेक्षा डायरेक्ट रिझल्ट म्हणून लक्षात ठेवा. देन डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इक्वल टू -1/x स्क्वेअर. डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x इक्वल टू -1/x स्क्वेअर. देन one more derivative of a raised to x. a is a positive number. काय आहे हा, a raised to x into log a. a is a positive number not equal to 1. a 1 नको, कारण 1 चा किती पॉवर घेतलं तरी तो स्वतःच येतो. हा तुमचा रूल. मग a ऐवजी जर तुम्ही e घेतला तर याचं आन्सर काय येईल, ए ऐवजी जर आपण ई घेतलं तर काय येईल, ई रेस टू एक्स लॉग ई. म्हणजेच काय आला, फक्त ई रेस टू एक्स. स्वतःचा डेरिव्हेटिव्ह स्वतःच घेतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स एक्सपोनेन्शियल फंक्शन इट्स सेट. हा तुमचा नेक्स्ट रूल. ओके. देन याच्यानंतर आपण बघितले डेरिव्हेटिव्ह ऑफ log x. बेस इज नॉट गिवन मीन्स इट इज ई. ई लिहिण्याची गरज नाही कारण तो नॅचरल लॉगॅरिथम आहे आणि याचा डेरिव्हेटिव्ह येतो 1/x. ओके. देन नेक्स्ट रिझल्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ, आता याच्या पुढे आहे ट्रिग्नोमेट्री.
साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ डी अपॉन dx म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. वाचायचं कसं? डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इक्वल टू मायनस साइन एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन झाला कॉस झाला टॅन एक्स इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स, सेकंड स्क्वेअर एक्स. नेक्स्ट त्यानंतर कुठलं फंक्शन आहे? कॉट एक्स, कॉटचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ऑफ एक्स इक्वल टू sec x tan x or tan x sec x. आणि लास्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इक्वल टू मायनस cosec x into cot x. डेरिव्हेटिव्ह ऑफ cosec x इक्वल टू मायनस cosec x into cot x. एवढे 14 रूल, 4 रिझल्ट. एवढे जर तुमच्याकडे असेल तर बाकीची काहीही गरज नाही. एवढा पाठ तुम्ही एका चांगल्या पेपरवरती लिहा आणि तो नेहमी तुमच्या समोर ठेवा. किंवा दुसरा एक ऑप्शन सांगतो, आपलं लॉग टेबल आहे, लॉग टेबलमध्ये हे सगळे रूल्स आहेत. हे रूल समोर ठेवा, हळूहळू ते रूल आपोआप तुमचे पाठ होतील. त्याच्यासाठी स्पेशल पाठ करण्याची गरज नाही, ते आपोआप झाले पाहिजे. ओके, पाठांतर हा पर्याय नाही. कसं ते तर आता 11वीचं तुमचं झालं असेल तर आनंदाची गोष्ट आहे, पण ज्यांचा नाही झाला त्यांनी एवढे रूल एका पेजवरती लिहून घ्या आणि ते समोर ठेवा आणि नंतर डेरिव्हेटिव्हला सुरुवात करा. ओके, याच्यावरचे 2-3 प्रॉब्लेम आपण घेणार आणि पुढे जाणार. सी द प्रॉब्लेम्स. डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता तुमच्याकडे रूल आहे, प्लस मायनसचे रूल आहे, प्लस आहे, मायनस आहे, इंटू आहे, अपॉन आहे, अजून फॉर्म्युले सुद्धा आहे. ओके, आता फक्त कुणाला कोणता फॉर्म्युला वापरायचा याच्यावरती प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम कसं सोडवायचा? समजा तुम्ही 11वीला नाही डेरिव्हेटिव्ह अरेंज केला तरी आता मी जेवढं दिलं की नाही तेवढं फक्त एका पेजवरती लिहा, रफ पेजवरती, आणि तो पेज समोर ठेवा. कुठलीही अडचण येणार नाही. अडचण आली तर जबाबदारी पाहिजे. एकदम सिंपल पार्ट. काय करायचं बघा, पहिल्यांदा नंतर लिहा. लेट y इक्वल टू गिवन प्रॉब्लेम. हे दिलेलं फंक्शन आहे, हे अल्जेब्रिक आहे, एक्स पॉलिनॉमियलच्या लँग्वेजमध्ये, हे लॉगॅरिथमिक आहे, हे ट्रिग्नॉमेट्री मध्ये आहे. म्हणजेच हा u आहे, हा v आहे आणि हा w आहे असं समजा, प्लस मायनस. मग आपल्याला याचा काय घ्यायचा आहे? डेरिव्हेटिव्ह. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कुणाशी? हे सगळे कुणावर डिपेंड आहे? एक्स वरती डिपेंड आहे, म्हणून डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि वरती पण म्हटलेलं आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय एक्स. रूल काय सांगतो? प्रत्येकाचा सेपरेट घ्या, सेपरेट. एक्स रेज टू 2/3 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ log x with respect to x minus प्लस असेल प्लस मायनस डेरिव्हेटिव्ह with respect to x of cosec x. काढा फॉर्म्युले. आता कोणकोणते फॉर्म्युले बघणार? तर पहिल्या टाईपचा फॉर्म्युला कुठला आहे? एक्सच्या डोक्यावर पॉवर आहे, म्हणजे हा मला वापरायचा आहे. पॉवर पुढे 1 ने कमी. दुसरा लॉगचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, कोसेकचा डायरेक्ट फॉर्म्युला आहे, वापरा. आता काय पॉवर आला तर पॉवर फर्स्ट रिड्यूस बाय 1. डायरेक्ट येत नसेल तुम्हाला तर डायरेक्ट फॉर्म्युला घ्या. पॉवर पुढे 1 ने कमी. झालं, पहिल्याचं काम संपलं. प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. बेस दिलेला आहे का? ई नसेल तर ई समजायचा आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह 1/x मायनस कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघा तुमच्याकडे आहे, शेवटी लिहिलंय आपण मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. आता सिम्प्लिफाय करा. 2/3 इंटू एक्स रेज टू 2
आता दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे म्हणजे 3 येईल. मग 2 मायनस 3 2 मायनस 3 मायनस 1 अपॉन 3 प्लस लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, हा मायनस प्लस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स आणि समजून तुमचा आन्सर. काहीच नाही. म्हणून 11वीचं नाही झालं तरी चिंता करायचं बिलकुल काही कारण नाही. तेवढे फक्त समोर ठेवा, तुम्हाला डायरेक्ट आन्सर मिळेल. आणखी एक प्रॉब्लेम घेऊन दाखवतो तुम्हाला. सेकंड प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. 5 रूट एक्स मायनस 4 tan x प्लस 3 इंटू 4 रेस टू एक्स मायनस एक्स रेस टू 4. ओके, कसं सोडवायचं? तर आज युजल आवर मेथड इज लेट y इक्वल टू गिवन प्रॉब्लेम. 5 रूट एक्स मायनस 4 इंटू tan x प्लस 3 इंटू 4 रेस टू एक्स मायनस एक्स रेस टू 4. ओके, देन पुढची स्टेप काय असते? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. शॉर्टकट आहे डिफरन्शिएटचा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग प्रत्येकाचा सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या. पण काय झाले माहितीये? रूल वापरायचा आहे. कॉन्स्टंट आलेला आहे, फिक्स संख्या आलेली आहे, जी न बदलणाऱ्या संख्या आहे. 5 आहे, 4 आहे, 3 आहे. टेक इट आउटसाइड, तो बाहेर घ्यायचा. मग कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? फक्त रूट एक्सचा. आहे का फॉर्म्युला? बघा तुमच्याकडे 4 कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x प्लस 3 कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 रेस टू एक्स मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेस टू 4. प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह घेतला, कॉन्स्टंट होता, कॉन्स्टंट बाहेर घेतला, विषय संपला. ओके, दॅट इज इक्वल टू 5. काढा फॉर्म्युला. प्रोटेक्टचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला सांगितलं होतं ते बघा काय आहे. यस, करेक्ट. प्रोटेक्टचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2 रूट एक्स मायनस 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x इट इज sec स्क्वेअर एक्स प्लस 3 डेरिव्हेटिव्ह ऑफ 4 रेस टू एक्स. कोणता फॉर्म्युला वापरायचा? 4 ही संख्या आहे म्हणजे a आहे, रेस टू एक्स. मग याचा फॉर्म्युला काय आहे? a रेस टू एक्स लॉग a. a आहे म्हणजे कोण आहे? 4 रेस टू 4 लॉग 4 मायनस पॉवर आला x रेस टू n चा फॉर्म्युला, पॉवर पुढे 1 ने कमी. फक्त शेवटची स्टेप 5 इंटू 1 5 अपॉन 2 रूट एक्स मायनस 4 इंटू सेक स्क्वेअर ॲज इट इज प्लस 3 इंटू 4 रेस टू एक्स इंटू लॉग 4 मायनस 4 x रेस टू 4 minus 1 3 and your answer is over. काहीच नाही, कोणता फॉर्म्युला वापरायचा एवढं डिस्कस केलं आणि तुमचं आन्सर आलं. ओके, सम मोर प्रॉब्लेम्स वी सी इन नेक्स्ट सेशन. बघा थोडासा फक्त फॉर्म्युले जवळ ठेवा, कुठलीही अडचण येणार नाही. 11-20 काही नसेल तरी पण चालेल, फक्त तेवढे फॉर्म्युले जवळ ठेवा, बाकी अडचण नाही. ओके, हा इंट्रोडक्शनचाच पार्ट आहे.